अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये दहशतीचा एक भयानक प्रकार समोर आलाय। तुम्ही आमची दहशत संपविण्याची भाषा करता त्यापेक्षा आम्हीच तुमची दहशत संपवितो असं म्हणत 14 जणांच्या टोळक्यानं तलवारी, कोयते आणि लोखंडी गज घेऊन 7 जणांवर हल्ला चढवला। या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले असून जामखेड पोलीस ठाण्यात 14 जणांवर खुनाचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना रविवारी 24 ऑगस्टला घडली। फिर्यादी अभिजित संपत साळवे घरी असताना त्याचा भाऊ यशदीप साळवेने त्याला फोन करून सांगितले की नान्नज बाजार तळावर काही लोकांनी त्याला मारहाण केली आहे। अभिजित तात्काळ आपल्या नातेवाईकांसह घटनास्थळी पोहोचला। तिथे त्याचा भाऊ गंभीर जखमी अवस्थेत होता। त्याला जामखेड येथील रुग्णालयात दाखल केलं, मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी त्याला नगर येथे घेऊन जायचे होते। यावेळी अभिजित आपल्या नातेवाईकांसह सद्दाम लतीफ पठाण याच्या गाडीतून नान्नजहून जामखेडकडे जात होता। गावाजवळच आरोपींनी त्यांची गाडी अडवली, गाडीच्या काचा फोडल्या आणि गाडीतील लोकांना मारहाण केली। यावेळी आरोपी वैभव साबळे म्हणाला, तुम्ही काय आमची दहशत संपविता? तुम्ही गाव बंद करून भाषणे करून आमची दहशत संपविण्याची भाषा करता, त्यापेक्षा आम्हीच तुम्हाला मारून टाकतो असं म्हणत त्यानं अभिजितवर तलवार आणि कोयत्यानं हल्ला चढवला, ज्यात तो गंभीर जखमी झाला। या हल्ल्यात अभिजित संपत साळवे, यशदीप संपत साळवे, आदर्श सुनील साळवे, दिग्विजय आबू सोनवणे, सद्दाम लतीफ पठाण, रतन साळवे आणि रेशमा साळवे असे एकूण 7 जण जखमी झालेत। आरोपींनी यावेळी 27,000 रुपये रोख रक्कम, मोबाईल आणि गाडीची चावी घेऊन पलायन केले। हवेत तलवारी, कोयते फिरवत आमच्या नादी लागलात तर जिवंत सोडणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली। या प्रकरणी वैभव विजय साबळे, सार्थक विजय साबळे, अभय कृष्णराजे भोसले, ओम चंद्रकांत गोरे, विजय शंकर साबळे, साईनाथ शंकर राजपूत, नरेंद्र शहाजी सोनवणे, कल्याण पांडुरंग मोहोळकर, सोमनाथ काशीनाथ शिंगटे, निलेश ज्ञानदेव माने, किरण रावसाहेब जगदाळे, हर्षद प्रताप काकडे आणि इतर 2 अनोळखी अशा एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे आणि पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथकं रवाना करण्यात आली आहेत। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे करत आहेत। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।